माझं नवीनच लग्न झालं होतं. माझ्या मोठ्या जावेचा मुलगा माझ्याशी खूप बोलायचा आणि मी पण प्रेमाने त्याच्या गळ्यात हात घालत होते. एके दिवशी माझ्या जावेची तब्येत अचानक खूप खराब झाली. सर्वजण दवाखान्यात गेले होते, मी एकटीच होते. इतक्यात जावेचा मुलगा आला आणि म्हणाला, काकू मला खूप भीती वाटते. मी त्याला माझ्यासोबत झोपवले, पण त्यानंतर माझे भान हरपले. ज्याला मी लहान समजून मिठी मारायची, तो तर एक. माझे नाव रोहिणी आहे. माझे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. माझ्या पतीचे काम असे होते की ते सकाळी निघायचे तर रात्रीच परत यायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानामध्ये कोणासोबत तरी काम करायचे. घरात माझ्या सासूबाई, मोठी जेठानी, त्यांची 2 मुलं होती आणि त्यांचा मोठा मुलगा जो कदाचित 15 वर्षांचा असेल. माझं लग्न झालं तेव्हा तो खूप खुश होता, कारण त्यांचा घरीही नवरी येत आहे. त्याने माझे अतिशय आनंदाने स्वागत केले आणि माझ्यासाठी एक भेटही तयार करून ठेवली होती. हे लोक फार श्रीमंत नव्हते आणि इथे आल्यावर मला इतकं चांगलं गिफ्ट कोणी दिलं नव्हतं. पण माझ्या पुतण्याने दिले होते, ज्याचे नाव बंटी होते. सुरुवातीच्या काळात मी रोज तयार व्हायचे. माझ्या सासूबाई म्हणाल्या की तयार होत जा, आता वेळ आहे. नंतर माणूस जबाबदाऱ्यांमध्ये गुंततो आणि मग तयारी करायला विसरतो. त्यामुळेच मी रोज तयार होऊन नवीन कपडे घालायची. तसेही घरात पाहुणे येत होते, ज्यांना मला बघायचे होते. मी कपडे घालून बाहेर पडल्यावर बंटी माझे खूप कौतुक करायचा. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक गोष्टीची प्रशंसा करत असे. काकू तुम्ही घातलेला सूट तुम्हाला छान दिसतो, तुमचे हात किती सुंदर आहेत. तुम्ही खूप सुंदर आहे. तुमचे पाय इतके सुंदर आहेत आणि तुमचे डोळे इतके सुंदर आहेत की त्यांना सजवण्याची गरज नाही. काका खूप नशीबवान आहे. पण दुसरीकडे माझ्या नवऱ्याची अवस्था अशी होती की त्यांना माझ्यात विशेष रस नव्हता. कारण तो इतका गप्प बसायचा की त्याला काहीच कळत नाही. ना माझी स्तुती करायचा, ना माझ्या कोणत्याही बाबतीत बोलायचा. मी कितीही तयार झाले तरी ते माझ्याकडे लक्ष देत नव्हते. मी कशी दिसते असे मी स्वतः विचारले, तर ते म्हणायचे की हो, ठीक दिसत आहे. ते माझी स्तुती सुद्धा करत नसे. त्यांनी मला पहिल्या रात्रीही काहीच गिफ्ट दिलेलं नाही. म्हटले आता खिसा रिकामा झालाय, नंतर मी तुला सोन्याची चैन बनवून देईन. मला काही गोष्टींचा लोभ नव्हता, पण माझ्या नवऱ्यातही भावनांचा अभाव होता. मला माझ्या पतीकडून ज्या गोष्टी ऐकायच्या होत्या, माझ्या पतीकडून मला ज्या प्रकारची वागणूक अपेक्षित होती, ती वागणूक बंटी देत असे. खूप छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा की आज तुम्ही या रंगाचा सूट घातला, आज तुम्ही कालपेक्षा छान दिसत आहात. परवा खूप छान दिसत होतास. हा रंग तुम्हाला अधिक शोभतो. तो लहान मुलगा आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करतो या विचाराने मी हसत असे. पण ज्याने माझी स्तुती करायला हवी होती, त्याच्या हे लक्षातही आलं नाही. माझ्या जाऊबाई म्हणाल्या की हे संपूर्ण कुटुंब असेच आहे. असं समज की ही त्यांची कौटुंबिक समस्या आहे. मी म्हणते की मेलेले लोक जिवंत लोकांसारखे असतात. तसे हे लोक मृत हृदयाचे आहेत. कुणाला काही फरक पडत नाही. सुरुवातीला मी पण खूप अस्वस्थ व्हायचे. मी विचार करायचे की हे असेच चालले तर आयुष्य कसे चालेल. पण आयुष्य लवकर निघून जात होते. देवाने पहिल्या वर्षीच मूल दिले आणि त्यानंतर मी त्यात व्यस्त झाले. आता मी फक्त त्याच्यासाठीच जगते. मुलं म्हणतात एक छोटी बहीण असली पाहिजे, पण माझ्यात आता हिंमत नाही. आणि मोठा मुलगा खूप मोठा झाला आहे, आता बरं वाटत नाही. मी म्हणाले तो इतका मोठा नाही, तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. त्या म्हणाल्या हो बघू, पण सध्या तरी तसा काही हेतू नाही. त्याला लहान बहीण खूप आवडते, म्हणूनच तो तुझा मागे धावत राहतो, कारण त्याला बहिणीची खूप हौस आहे आणि तुला त्याची बहीण मानतो. मी पण बंटीची खूप काळजी घ्यायची. कधी कधी मी त्याच्यासोबत बसून लुडो खेळायची. कधी कधी लुडो खेळताना आम्ही एकमेकांना मारायला लागायचो. कधी मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत असे, कधी तो हसत माझ्या खांद्यावर हात ठेवत असे. घरचे वातावरण खूप चांगले होते. सासूही चांगली होती, जाऊही चांगली होती. घरात फारसे काम नव्हते. घरी वेळ चांगलाच जायचा, पण नवरा घरी आल्यावर तो मला हसूही देत नव्हता. तो म्हणायचा की तो खूप थकला आहे, त्याचं डोकं दुखत आहे. पटकन खायला दे आणि थोडा वेळ बोलून तू झोपी जायचा. मला माझ्या माहेरच्या घरी जायचे असेल तर मी बंटी सोबत जात होते. तसं ते तितकं लांब नव्हतं,
5 मिनिटांचा रस्ता होता. तो बिचारा मला सोबत घेऊन जायचा. मला कधीही जावं वाटलं की मी त्याच्यासोबत जायची. येणे जाणे एकत्रच व्हायचे. तेव्हा माणूस शांत बसू शकत नाही हे उघड आहे. वाटेत इकडचं तिकडचं बोलायचो. कधी कधी खूप गरम होत असे तेव्हा कुठेतरी बसून ज्यूस प्यायचो किंवा आईस्क्रीमही खात असे. अशा प्रकारे आमची ही मैत्री झाली. मला एक धाकटा भाऊ मिळाल्याचा आनंदही झाला, कारण मला लहान भाऊ नव्हता. 2 मोठे भाऊ होते, त्यांचे लग्न झाले होते. आता माझ्या घरातील सदस्यांनाही बंटीच्या येण्याने खूप आनंद व्हायचा. भावाला मुलं होती, तीही त्याच्यासोबत खेळायची. माझ्या आईने हे लक्षात घेतले आणि म्हणाली की तुझा नवरा तुझ्याबरोबर का येत नाही? मी म्हणाले त्याचं काम असंच आहे. आई म्हणाली सारी दुनिया काम करते, ते कुठे अधिकारी तर नाही ना. दुकानामध्ये तर काम करतो. मी त्यांना म्हणाले, निदान मला टोमणे मारू नका, तुम्हीच माझे नाते जुळवले आहे. आई म्हणाली की हा टोमणे मारण्याचा विषय नाही, तर ही त्यांची जबाबदारी आहे, या मुलाची जबाबदारी नाही. तुला इथं आणणं, तुला घेऊन जाणं किंवा बाजारात नेणं, उद्या मूल होणार असेल तर तुला डॉक्टरकडेही हा मुलगा घेऊन जाईल का? मी आईला सांगितले की मूल आता होणार नाही, कारण माझ्या पतीकडे माझ्यासाठी वेळच नाही. मम्मीने कानाला हात लावला. मी माझ्या मुलीचे लग्न कोणत्या व्यक्तीशी केले, ज्याला पत्नीमध्ये रस नाही? मी खूप सुंदर आणि तरुणही होते. माझ्या जावेचा नवरा बाहेर असायचा, ती दिवसभर तिच्या कामात व्यस्त असायची, पण आजकाल तिची तब्येत खूप खराब झाली होती. तिला थोडं आजारी वाटलं की गल्लीतल्या डॉक्टरांकडून औषध घेऊन यायची. मी म्हणाले चांगल्या डॉक्टरकडे जा आणि तुमचे उपचार करा. पुन्हा पुन्हा एवढ्या वेदना का होतात ते कळू द्या. तब्येतीला काय झालंय, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालवायचं असं त्या म्हणाल्या. डॉक्टरांकडे जाऊन काही मोठा आजारा सांगितला तर काय होईल? मला त्यांचा या विचाराचे आश्चर्य वाटले. त्या कबुतरासारखं डोळे बंद करून बसल्या होत्या. जर एखादा मोठा आजार असेल तर त्याबद्दल जाणून घेणे चांगले. रोगाचा शोध लागल्यावर त्या व्यक्तीवर उपचारही केले जातात. पण कदाचित या घरात राहून ती अशी झाली होती. ती खूप कंजूशी करायची, कारण महिनाभर किराणा पुरवावा लागत होता. ती म्हणायची की मी पूर्वी अशी नव्हते, पण आता खर्च खूप वाढल्यामुळे मी अशी झाली आहे. असेच दिवस जात होते. पण एक दिवशी माझ्या पतीशी भांडण झाले. मी म्हणाले की लग्न झाले आहे, तुम्ही मला कुठेही नेले नाही. तुम्ही मला काही गिफ्टही दिले नाही. बर, या 2 गोष्टी सोडून दिल्या, पण मला वेळ तरी द्या. ते म्हणू लागले की आमच्या इथे पहिल्या रात्री फक्त 500 रुपये दिले जातात. तरी मी तुला 1000 रुपये दिले होते. आणि कोणीही आपल्या पत्नीला हनीमूनला नेत नाही. भावाने वहिनीला कुठेही नेले नाही. म्हणूनच मी तुला माझ्याबरोबर नेणार नाही. आणि राहिली गोष्ट वेळेची, तर मी कुठेही आराम करायला जात नाही. मी फक्त या घरातील लोकांसाठी कमावत आहे. मी माझ्या नवऱ्याला हे बोलायला नको होत, कारण आमचा प्रेम विवाह नव्हता आणि लग्नाला जास्त दिवस झाले नव्हते, पण माझा स्वतःचा नवरा आहे, दुसऱ्याचा नाही असा विचार करून मी बोलले. मी म्हणाले की मला मूल हवे आहे. मूल आले तर मी तुम्हाला त्रास देणार नाही. माझे पती म्हणायचे की माझ्याकडे मुलासाठी वेळ नाही, पैसा नाही, म्हणून जसं चाललंय तसं चालू दे. एका जागी आरामात बस. भावाच्या लग्नाच्या 2 वर्षानंतरच बंटीचा जन्म झाला होता. तुला जास्त हौस आहे का मुलं जन्माला घालायची? मुलांसोबत खर्च आहेत आणि आजकाल एवढी महागाई. म्हणाले की तुझ्या भावाने जे केले आहे ते तुला पण करावे लागेल. तू स्वतः बाहेर राहतो, तुम्ही पण निघून जा, कारण तुमचं इथे असणं किंवा नसणं सारखेच आहे. मी हे बोलायला नको होते, तरीही मी बोलले. त्यानंतर माझे पती काहीच बोलले नाहीत. एके दिवशी मी बंटी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे ऐकले. असं वाटत होतं की तो कुठल्या तरी मुलीबद्दल बोलतोय. खूप सुंदर आहे मित्रा, मी दिवसभर तिला बघत राहतो, तरीही माझं मन भरत नाही. ती खूप सुंदर आहे. इतकी सुंदर आहे काय सांगू. इतकी सुंदर मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. आमच्या कुटुंबात तर अजिबात नाही. मी तिच्याकडे पाहत राहतो. मी अचानक म्हणाले काय करतोस, आणि तो घाबरला. मित्राशी बोलतोय असं सांगू लागला. मी म्हणाले तू तुझ्या मित्राशी काय बोलत होतास? तू कोणाबद्दल बोलत होतास? ती खूप सुंदर आहे. तुला कोणती मुलगी आवडते का? हे सर्व करण्याचे तुझे वय आहे का?
मी त्याला माझा धाकटा भाऊ मानायची, त्यामुळे मोठी बहीण असल्याने मी त्याची चौकशी करू लागले. पण जेव्हा त्याने मला त्या मुलीचा फोटो दाखवला आणि सांगितले की मी तुम्हाला त्या मुलीचा फोटो दाखवतो, ती कोण आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले. ते एक कार्टून कॅरेक्टर होते. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि हसायला लागले. मी म्हणाले, हीच मुलगी आहे जिच्याबद्दल तू बोलत होतास. तो म्हणाला, हो, आणि हिचेच फोटो डाउनलोड करून मी दिवसभर पाहतो. मी खूप हसले. मी म्हणाले की तू खरंच लहान मूल आहेस. यावर तोही हसू लागला. तेव्हाच त्याने माझ्यासाठी बर्गर आणला. आम्ही दोघांनी एकत्र बर्गर खाल्ला. तेव्हाच माझे पती तिथे आले. आम्ही बर्गर खात होतो. त्याने मला खोलीत बोलावले आणि म्हणाला, माझ्यासाठी चहा बनव. मी म्हणाले, ठीक आहे. मग मी चहा घेऊन गेले तर तो म्हणाला, काय करत होतीस? मी म्हणाले, काय करत होते? पुतण्यासोबत बसले होते. आम्ही छोटीशी पार्टी करत होतो. माझे पती म्हणाले, ठीक आहे, चल, तू असाच घरी वेळ घालवलास तर मला काही त्रास नाही. मी म्हणाले, तुला मला कुठेही घेऊन जायचे नाही, त्यामुळे मला घरी वेळ घालवावा लागेल. मी आणखी काय करू? माझ्या पतीला बंटीच माझ्याशी विनोद करणे किंवा बंटीच्या इतक्या जवळ बसणे विचित्र वाटले. असे मला का वाटले? कारण माझ्या नवऱ्याला माहित नाही की तो इतका निरागस आहे की तो एका कार्टून पात्राच्या प्रेमात पडला आहे. अशा व्यक्तीपासून कसली भीती किंवा तणाव. पण नंतर माझ्या पतीने मला एक गोष्ट सांगितली ज्यामुळे माझे हृदय तुटले. मी माझ्या पतीला समजावून सांगितले की मी त्याशिवाय आनंदी आहे. माझे पती म्हणाले, मी आजपासून उशिरा येईल, कारण काम रात्रीच होत. मी त्याला काय म्हणू शकते? पण काही दिवसांनी कळले की माझ्या जाऊबाईला एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे तिच्या जीवालाही धोका होऊ शकतो, कारण तिने स्वतःची काळजी घेतली नाही आणि हा आजार हलक्यात घेतला. त्यामुळे हा आजार आता खूप वाढला आहे. तिच्या श्वासोच्छवासाच्या नळ्यांमध्ये समस्या होती आणि एके दिवशी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. तिला दवाखान्यात न्यावे लागले. माझ्या सासूबाई म्हणाल्या की मी तिला घेऊन जाते, तू मुलांबरोबर घरीच राहा. पण छोटा मुलगा म्हणू लागला की मला जायचं आहे, कारण तो फक्त 8 वर्षांचा होता. सासू म्हणाली, ठीक आहे, मी याला घेऊन जाते. तुझा नवरा आल्यावर त्याला दवाखान्यात घेऊन ये, नाहीतर तोपर्यंत आम्ही परत येऊ. मी म्हणाले, ठीक आहे. मला पण माझ्या जावेची खूप काळजी वाटत होती. मी धीर दिला की सर्व काही ठीक होईल. माझ्या सासूबाई तिला आणि तिच्या लहान मुलाला घेऊन दवाखान्यात गेल्या. मी माझ्या पतीला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा नंबर बंद होता. मी माझ्या खोलीत आले तेव्हा थोड्या वेळाने बंटी खूप अस्वस्थ होऊन आला आणि तो रडत पण होता. त्याने मला विचारले, आईला काय झाले, ती बरी होईल ना? मी म्हणाले, तिला काही झाले नाही, एक छोटी समस्या आहे. असे काही आजार असतात जे अत्यंत किरकोळ आहेत, पण माणसाला असे वाटते की जणू मला खूप मोठा आजार झाला आहे आणि तो लवकरच बरा होतो. मी त्याचे सांत्वन केले होते. मला खूप भीती वाटते असे तो म्हणू लागला. एकटे झोपू शकत नाही. मी तुझ्या खोलीत झोपू शकतो का? मी म्हणाले, हो, यात विचारण्यासारखे काय आहे? मी त्याला बेडवर जागा दिली. घरात एवढी मोठी अडचण होती. मला समजत नव्हते मी काय करावे. मी माझ्या पतीला सारखं फोन करत होते, पण तो फोन उचलत नव्हता. सासूही फोन उचलत नव्हती, पण थोड्या वेळाने सासूने फोन केला. म्हणाली, रात्री हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. असो 10 वाजले आहेत, तुम्ही थोडा वेळ आराम करा. मी म्हणाले की हे पण फोन उचलत नाहीये. सासू म्हणाली, काही हरकत नाही, ती पण झोपली आहे आणि मी पण इथे या खोलीत बसले आहे. तुझा नवरा आल्यावर त्याला पाठव, स्वतः येण्याची गरज नाही. आम्ही सकाळी त्याच्यासोबत परत येईल. मी म्हणाले, ठीक आहे. मलाही झोप येत नव्हती, पण पडले असताना झोप लागून गेली आणि मला जाणवले की कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे. मला वाटले माझे पती आले आहेत, कारण रूम मध्ये लाईट बंद होती. मी माझ्या नवऱ्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, आज काय झाले तुम्हाला माहित आहे का? मी लाईट ऑन करताच समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. तो माझा नवरा नसून बंटी होता आणि विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी म्हणाले, काय आहे, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला काही फोन आला होता का? बंटीने अचानक माझ्या चेहऱ्यावर विखुरलेले केस मागे ढकलले आणि म्हणाला की तू अस्वस्थ होतीस, तेव्हा तू अजिबात छान दिसत नाहीस. जेव्हा तू हसते तेव्हा तू छान दिसते. मी त्याची काकी नसल्यासारखे त्याने मला हाक मारली.
त्याने मला माझ्या नावाने हाक मारली. मला त्यावेळी खूप विचित्र वाटले. मी म्हणाले, काय करतोस? तर म्हणू लागला की मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी म्हणाले, मला माहित आहे, मी पण तुला माझा लहान भाऊ मानते. मला काहीतरी विचित्र वाटत होते. मी पण घाबरले होते. तो माझ्याकडे बघत होता. मी मागे वळून पाहिले तर तो माझ्याकडे एकटक पाहत होता. मी म्हणाले, काय बघतोस? तू शांतपणे झोपून घे. मी तिथून निघू लागले तेव्हा त्याने माझा हात धरला. तो म्हणाला की, मी भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल बोलत नाही, तसेही तू माझी बहीण नाहीस. मी ज्या मुलीविषयी फोनवर बोलत होतो ती तूच नव्हतो. मी तुझ्या खूप प्रेमात पडलो आहे. आणि मला माहित आहे की काका तुला वेळ देत नाही, तो तुझ्याकडे येतही नाही. रात्री तुम्ही दोघं आपापल्या बाजूला झोपता. मला आश्चर्य वाटले की याचा अर्थ तो आमच्या खोलीत डोकावायचा. आम्ही रात्री काय केले आणि काय नाही हे त्याला माहीत होते. त्याचे चांगले बोलणे, त्याची माझ्याकडे पाहण्याची पद्धत, त्याच्या डोळ्यातील असहायतेची भूक मला विचित्र वाटत होती. मला असे वाटले की काहीतरी विचित्र घडत आहे, जसे की मला उलटी होईल. तो कोणत्या प्रकारे बोलत होता? मी त्याला छोटा समजत होते, पण तो छोटा नव्हता आणि तो स्वतः म्हणाला की मी लहान मुलगा नाही. माझ्यातही तीच भावना आहे जी परिपूर्ण माणसामध्ये असते. मी म्हणाले, बाहेर जा, माझ्या खोलीतून निघून जा, मी तुझ्या आईला सर्व काही सांगेन. मी तुझ्या वडिलांनाही फोन करेन. तू कोणत्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलत होता? मी तुला छोटा समजायची आणि तू इतका उद्धट माणूस निघालास की मी तुझ्याविषयी विचारही करू शकत नाही. त्याने अचानक माझे मनगट पकडले आणि म्हणाला की आणखी बकवास बोलण्याची गरज नाही. तुझ्या मनात काय आहे ते मला माहीत आहे. जास्त नखरे करू नको. मला माहीत आहे की मुली आधी अशा प्रकारे नखरे करतात, पण नंतर आरामात ऐकतात. त्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि आता मला त्याची भीती वाटू लागली. मी ओरडू लागले, पण त्याने माझे मनगट सोडले नाही. माझ्या बांगड्याही तुटल्या होत्या आणि मला त्या रुतत होत्या. मी रडायला लागले. अचानक माझा नवरा परत आला. त्याने हे दृश्य पाहिले. त्याने बंटीला 2 कानाखाली मारल्या आणि माझ्यापासून दूर केले. मी माझ्या पतीकडे गेले आणि त्याला सर्व काही सांगितले. पतीने सांगितले की, मी याला लहानपणापासून ओळखत असल्याने मला आधीच संशय आला होता. तो अशाच कामात अडकून राहतो. मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तुला माझा मुद्दा आणि हावभाव समजला नाही. माझ्या पतीने त्याला आणखी 2 ते 3 चापटी मारल्या आणि खोलीत बंद केले. सकाळी 6:00 वाजता वहिनीला भेटायला गेल्यावर त्यांनी हा प्रकार तिला न सांगता सासूला सांगितला. त्यानंतर वहिनी घरी आल्यावर मी तिला ही गोष्ट आरामात सांगितली. ती पण डोकं धरून बसली. माझ्या पतीने हेही सांगितले की त्याचे मित्र खूप वाईट आहेत. हा त्या मुलांबरोबर खेळतो आणि ते लोकांच्या घरात चोरी पण करतात आणि मुलींशी बोलतात. यांना अभ्यासात काहीच येत नाही. त्याला त्याच्या कृतीची लाज वाटली. त्याने माफी मागितली कारण आता सगळेच त्याच्या विरोधात होते. सर्वांनी आलटून पालटून त्याची तलाशी घेतली. त्याच्या वडिलांनाही सांगितले होते. ते म्हणाले त्याला इकडे पाठवा. तिथही तो काही करत नाही. तिथले वातावरण खराब आहे. माझ्या पतीने महिनाभरात त्याला पाठवले. माझ्या जावेची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली झाली होती. आजकाल परिस्थिती आणि वातावरण खूपच बिकट झाले आहे. आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. ते कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत बसतात. एखाद्या व्यक्तीचे साथीदार ठरवतात की तो कोणत्या प्रकारची व्यक्ती बनतो. माझा पुतण्या सुद्धा इतका वाईट झाला नसता जर त्याची मैत्री अशा वाईट लोकांशी नसती तर. पण त्याने जे काही केले त्यामुळे मी त्याला माफ करू शकत नाही. माझा नवरा म्हणतो की तो बाहेर असेपर्यंत आपण इथेच राहू, पण तो इथे परत आला तर आपण हे घर सोडू, कारण माझ्या बायकोने या घरात त्याच्यासमोर राहावे असे मला वाटत नाही आणि तो पुन्हा माझ्या पत्नीकडे चुकीच्या नजरेने पाहिल. माझ्या सासूबाईंनी तर माझ्या जावेला 4 गोष्टी सुनावल्या की तू तुझ्या मुलाला कसं शिकवलंस. मात्र हे सर्व वडिलांमुळे घडले आहे, कारण त्याचे वडील बाहेर जाऊन बसले होते, असे तिने सांगितले. त्याच्या डोक्यावर बापाची सावली असती तर तो कधीच इतका वाईट झाला नसता. तिचा मुद्दाही तिच्या जागी बरोबर होता. आयुष्य नुसतं जाते, काय करायचं. माणूस मजबुरीत अडकतो आणि अशा समस्या आयुष्यात येत असतात. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.